नमस्कार मंडळी, तू रे माझा मित्राचा आजचा म्हणजे 18 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं असतं की अर्णवला अतिशय वाईट स्वप्न पडलेलं असतं की राजेशने अंजलीचा खून केला आहे म्हणून अर्णव झोपेतून उडून पळत पळत येतो आणि दरवाजा होतो. ताई प्लीज दरवाजा उघड म्हणून खूप जोरजोरात दरवाजा उघडतो. आता राजेश दरवाजा उघडतो आणि अर्णव राजेशला बघून तर एकदम घाबरतोच ना. आता अंजलीकडे बघतो आणि ताई म्हणून हाक मारतो. अंजली म्हणते तिथेच थांब, तो आतमध्ये येऊ नकोस बरं, मला नाही बोलायचं तुझ्याशी, असं अंजली म्हणत असते. अर्णव म्हणत असतो की ताई अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज. तर राजेश म्हणतो अगं रे अर्णव तुला नकोयस, अरे अर्णव तुझ्या ताईला नकोयस तू इथे, आणि म्हणतो किती हाकलते तुला कळत नाही का, चल फुट, असा हळू आवाजाने मुद्दाम हा अर्णव आहे ना तर तो बोलतो. आता राजेश बोलतो. अर्णव म्हणत असतो की ताई मला ना तुझ्याशी, तर लगेच अंजली जोरात ओरडते अहो त्याला सांगा बरं की मला नाही तिच्याशी बोलायचं. तर राजेश म्हणतो हो हो मी सांगतो त्याला, तू प्लीज त्रास करून घेऊ नकोस बरं, आणि एकदा ऐकतेस का माझं की विचार कर जरा, भाऊ आहे तू तुझा. तर अंजली म्हणते नाही येतो भाऊ माझा, त्याला इथून जायला सांगा म्हणून. आता अंजली खूपच रागवलेली असते अर्णववरती, आणि राजेश या परिस्थितीत सुद्धा नाटकं करत असतो. लगेच म्हणतो अरे अर्णव तिला नकोयस तू तिच्यासमोर, का असा हट्टीपणा करतोय तू, जर इथं थांबला तर तिला त्रास होईल रे, तू जा ना इथून. आणि लगेचच म्हणतो आणि हळू आवाजात त्याला म्हणतो हॉस्पिटली नाही आहे का आपण करून घेण्याची, चल निघ, असं अर्णवला म्हणत असतो. तरी अर्णव पेशन्स ठेवतो आणि म्हणतो की हे बघताई मी फक्त एवढं चेक करायला आलो होतो की तो ओकेच ना म्हणून, बाकी माझं कायम नव्हतं, मला खूप वाईट स्वप्न पडलं होतं गं. अंजली म्हणते माझ्या डोळ्या जेवणाच्या दिवशी जे झालं होतं ना त्याच्यापेक्षा तर वाईट काही नसेल ना पडलेलं. आता राजेश लगेच हळू त्याच्या कानात म्हणतो काय रे वाईट स्वप्न म्हणजे तुझ्या बहिणीचा किंवा तुझ्या बाच्याचा खून करत होतो मी. तर अर्णव त्याला जोरात ओरडतो शटाप शटाप करून. अंजली जोरात ओरडते पुन्हा बास बास झालं, इथून जा बरं तो चिंटू. आता असं जो बोलल्यानंतर अर्णव म्हणतो की ओके ताई मी जातो, तू प्लीज काळजी घ्यायची प्लीज, असं म्हणून अर्णव आता जायला लागतो रूमच्या बाहेर. तर लगेचच राजेश बघा पुन्हा त्याला हळू जात म्हणते चल जास तू आता, कारण कसं आहे ना की तुझं घर असलं तरी तुला आता इथे एंट्री नाही आहे तिच्या रूममध्ये पण आणि आयुष्यात पण, असं म्हणतो. आणि लगेचच फुटफुटीतनं म्हणतो आणि मोठ्या आवाजात लगे हात जोडून म्हणतो की प्लीज प्लीज अर्णव जा इथून, तुम्ही तुझ्या पाया पडतो म्हणून दरवाजा बंद करतो आणि लगेचच खुश होतो. आता लगेच बघा राजेशच्या चेहऱ्यावरती खूप आनंद झालेला असतो की अर्णवला हाकलून दिल्यामुळे. आता लगेच अंजलीकडे बघतो, पुन्हा ड्रामा सुरू करतो आणि लगेच म्हणतो अंजली अगं अंजली तू प्लीज त्रास करून घेऊ नको, सांग तू शांत हो, तू बस बरं इथे ये, बेडवरती ये आणि बस हा इथं, असं म्हणून लगेचच ड्रामा करायला लागतो. इकडे अजून दरवाजामध्येच उभा असतो. इतक्यातच तिथे ईश्वरी येते. आता ईश्वरी येऊन म्हणते की सर काय झालं चला, आणि ईश्वरीला इथे आता थोडी चक्कर येतच असते अजून सुद्धा. अर्णव म्हणतो की ताईला मला बोलायचं होतं. ईश्वरीचा सगळा प्रकार लक्षात येतो आणि ईश्वरी म्हणते होईल सगळं नीट सर, चला बरं तुम्ही इथून, असं म्हणून आता अर्णवला ती घेऊन जाते. आता अर्णवला घेऊन जात असताना सुद्धा आपण पाहतो की ईश्वरीला कंटिन्यू चक्करच येत असते, तरीही ते अर्णवला सावरत सर चला म्हणून घेऊन जात असते. आता आपण दुसऱ्या सीनमध्ये पाहतोय की अर्णव इकडे फोनवरती रूममध्ये बोलत बसलेला असतो. आता तिथे ईश्वरी येते पोहे घेऊन आणि म्हणते की सर चला पटकन नाश्ता करून घ्या, असं म्हणून ईश्वरीने पोहे करून घेऊन आलेले असते आणि म्हणते की सर नाश्ता करून घ्या, कालपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे. अर्णव म्हणत असतो की नको आहे मला. ईश्वरी म्हणते अहो सर थोडं तरी खाऊन घ्या, मला माहिती आहे तुम्हाला खायची इच्छा नाही आहे, पण असं करून कसं चालेल, तब्येतीसाठी खा ना सर प्लीज, म्हणून आता म्हणते की हे घ्या म्हणून 1 चमचा पोह्याचा घास त्याला भरवायला जाते. तर अर्णव म्हणतो की प्लीज मला नको आहे प्लीज. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर अहो इंदोरी पोहे केलेत मी, जिरावण टाकलेले, अगदी तुम्हाला आवडतात तसे. तरी अर्णव तिला हाताने इशारा करतो की मला काही नको आहे म्हणून. ईश्वरी म्हणत असते सर असं न खाऊन कसं चालेल हा. आता अर्णव काहीच न बोलतात तिथून उठून उभा राहतो आणि म्हणतो की ताईने काही खाल्लं नसेल ना, आणि जोपर्यंत ताई काही खात नाही ना तोपर्यंत मी काहीसुद्धा खाणार नाही, असं आता अर्णवने स्पष्ट सांगितलेलं असतं. आता ईश्वरीला काय बोलावं ते कळतच नाही. सर ईश्वरी बघता म्हणते की आहो सर, आणि खूप वाट बघते की तो खातोय का, पण अर्णव काही खातच नाही, म्हणून ईश्वरी पोहे घेऊन वापस निघून जाते. इकडे आपण पाहतोय दुसऱ्या सीनमध्ये ही वल्लरी आलेली असते ना अंजलीला भडकवायला. लगेचच म्हणते की पाहिलंच ना अंजली, त्या ईश्वरीच्या नादी लागून आपला अर्णव किती बदलला येते, तुला सांगते त्या ईश्वरीनेच आपल्या अर्णवचे कान भरलेले असणार. आणि पुढे म्हणते ती शाला काय ना ती ईश्वरीची मैत्रिणीच होती, नवऱ्याने टाकून दिलं होतं तिला. पुढे म्हणते की शलाकाने दुसरीकडे काहीतरी दिवे लावले असणार आणि त्याच्यावरती पांघरून घालण्यासाठी ईश्वरीने अर्णवला सांगितलं असणार जावई बापांवरती खुनांचे आरोप करायला. आता वल्लरी भलतेच कान भरते अंजलीचे.
आता राजेश सुद्धा तिथंच असतो. हा राजेश म्हणतो स्वतःला खूप मोठा वकील समजायचो मी आणि त्यांना न्याय मिळवून दिलाय, पण माझ्याच घरामध्ये माझ्यावरती एवढे गंभीर आरोप होतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता वल्लरी पुढे म्हणते की अंजली तू होतीस ना म्हणून थांबलीस. अगं तुझ्या जागी जर का मी असते ना तर त्या क्षणाला घर सोडून निघून गेले असते, जर का माझ्या नवऱ्यावर कोणी खुनाचे आरोप केले असते तर. आता लगेच राजेश म्हणतो की हे माझा झालेला अपमान मी सहन केला काल, पण एक गोष्ट ना क्लिअर झाली काल. तो म्हणायला लागतो की लगेचच अंजलीच्या पायाजवळ खाली बसतो आणि म्हणतो की आपल्या बाळाचं भविष्य आहे ना अंजली धोक्यात आहे म्हणून. अंजली म्हणते हो असं नका ना म्हणू. तर राजेश म्हणतो अंजली अगं असं काय म्हणते, जे समोर दिसते मी तेच म्हणणार ना. अगं उद्या आता उठून अर्णवने परत काही खोटे आरोप केले माझ्यावर आणि पाठवलं मला जेलमध्ये, तर लोक काय म्हणतील का अंजली? अगं एका खुनी बापाचा मुलगा असंच म्हणतील ना गं, सांग ना. आपल्या या जगात येणाऱ्या बाळाला लोक खुन्याचा मुलगाच म्हणतील ना असं मुद्दामून तो अंजलीला म्हणत असतो. इतक्यातच आपण पाहतोय की ईश्वरी येते. आता ईश्वरी नाश्त्यासाठी पोहे घेऊन आलेली असते अंजलीला. आता अंजली आता लगेच ईश्वरी रूममध्ये आलेल्या ताई अशी हाक मारते. लगेचच बघा हा राजेश आणि वल्लरीचं तोंड आहे ना लगेचच पडलेलं दाखवले की ही इथे कशाला आली म्हणून. तर ती नाश्ता घेऊन आलेली असते. आता ईश्वरी रूममध्ये येते आणि लगेच आता राजेश उठून उभा राहतो आणि आता ईश्वरी म्हणते की ताई खाऊन घे ना, तुम्ही कालपासून काही खाल्लेलं नाही घेत ना म्हणून. आता असं पोहे घेऊन आल्यानंतर वल्लरी लगेच घाणतोंड करते. अंजली तर लवकर काही बोलतच नाही, बराच वेळाने म्हणते की नकोय मला भूक नाही आहे म्हणून. आता ईश्वरी म्हणते की सर बाळासाठी खाऊन घ्या ना हो ताई. आणि लगेचच पुढे ईश्वरी म्हणते की तुम्ही काही खाल्लं नसेल म्हणून अर्णव सरांनी सुद्धा काहीच खाल्लेलं नाही हो असं ईश्वरी सांगते. तर अंजली म्हणते त्याचं काय सांगतेस गं मला, यांनी पण काही खाल्लेलं नाही आहे. आता ती लगे राजेशकडे बघते ना, आता याचं काय कौतुक आहे की यानं काही खाल्लं नाही म्हणून, हेच कळत नाही. आता लगेचच बघा वल्लरी कशी बोलायला लागते ईश्वरीला. आता वल्लरी लगेचच म्हणते की अगं हिला ना फक्त अर्णवचीच काळजी आणि अर्णवचीच काळजी ना म्हणून ही सगळं तुला सांगते, हे सगळं करायला आणि तोंड वर करून सांगते की तुम्ही नाही खाल्लं तर अर्णव सर नाही खाणार म्हणून. काय बोलते ही. आता असं वल्लरी सुद्धा ईश्वरीचा अपमान करते. राजेश म्हणतो आणि कदाचित त्याने गुपचूप खाल्लंही असेल, आपल्याला काय माहिती. वल्लरी म्हणते नाही तर काय. तर ईश्वरी म्हणते काल रात्रीपासून उपाशी आहेत सर आणि अंजली ताईंनी काही खाल्लं नसेल म्हणून त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे आणि हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. म्हणजे राजेशकडे बघून म्हणते आणि म्हणते पण अंजली ताईंना नक्कीच माहिती आहे की ते एकत्र वाढलेत ना, त्यामुळे त्यांना जरा जास्त माहिती असं ईश्वरी सांगत असते. आणि जेव्हा ईश्वरी एक तर रूममध्ये आलेलीच या दोघांना आवडलेलं नसतं. ईश्वरी म्हणत असते ताई घ्या ना प्लीज. तर अंजली म्हणते नको आहे मला आणि मला तुझ्या हातचं तर काहीच नको. ईश्वरी म्हणत असते अहो असं काय करताय, घ्या ना. तर आता अंजली उठून उभा राहते आणि म्हणते की प्लीज ईश्वरी प्लीज जा आणि हे सगळं तुझ्या मैत्रिणीमुळे झालं आहे असं अंजली सांगायला लागते. म्हणते की अगं तिची जो दोष लपवण्यासाठी तू यांच्यावरती आरोप केलेस आता असं अंजली म्हणायला लागते. आणि पुढे म्हणते की काय संबंध होता का यांचा, ओळखत तरी होते का घे तुझ्या मैत्रिणीला त्या शलाका पाटीलला, आणि मग असं का केलं असेल म्हणून. आता ईश्वरी म्हणते की ताई असं प्लीज हे सगळं ना. तर अंजली म्हणते तुला जा म्हणून सांगते ना इथून मी, तर जा. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी तिथंच पोह्याची प्लेट ठेवते आणि निघायला लागते. तर अंजली म्हणते एक मिनिट हे घेऊन जा, मी हे खाणार नाही आहे म्हणून. ईश्वरी म्हणते ताई हो अन्नावरती राग नका हो काढू. तर अंजली म्हणते मग कशावरती काढू. तर राजेश लगेचच म्हणतो अंजली तू शांत हो, एक काम करतो मी हे घेऊन जातो आणि बाहेर कुत्र्याला घालतो. असं म्हणून राजेश आता तो पोह्याची प्लेट घेतो आणि बाहेर निघून जातो कुत्र्याला घालण्यासाठी. म्हणून ईश्वरीला खरंच खूप वाईट वाटतं पण ईश्वरी काहीच बोलत नाही. वल्लरी तर अगदी खुश झालेली असते आणि आपण पाहतो की आता ईश्वरी तिथून निघून जाते. आपण पाहतोय की आता ईश्वरी बाहेर गेल्यानंतर पाठीमागून तिला आवाज येतो एका दिवसात चित्र किती पालटलं नाही असं म्हणून. आता ईश्वरी मागे बघते तर वल्लरी आलेली असते आणि लगेचच म्हणते की अरे 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 तुझ्या कौतुकाचे पोवाडे गाणारी अंजली आज तिच्या खोलीतून हाकलून काय लावते. आणि पुढे म्हणते की तुझ्या हातचं खाऊन मन भरत नव्हते इकडे काही जणांचं, आपण आज तेच तुझ्या हातचं अन्न कुत्र्याला खायला घालताय. आणि मुद्दाम हे सगळं बोलून मुद्दाम तिला टॉन्ट मारत असते. आणि लगेच म्हणते आई गो बिचारी मला तर ना स्पष्ट दिसतंय लवकरच तुला या घराच्या बाहेर जावं लागणार आहे एवढं मात्र नक्की. आता ईश्वरी म्हणते की मामी काही स्वप्न ना कधीच पूर्ण होत नसतात हे लक्षात ठेवा. आणि पुढे म्हणते की आणि तुमचं हे स्वप्न जे आहे ना तर त्यातलं जे काय मामी हे विसरू नका, कारण माझा नवरा माझ्या वाटेशी कायम ठामपणे उभा
उभा आहे. आता असं म्हणल्यानंतर वल्लरी नेहमीप्रमाणे घाणतोंड करते. ईश्वरी पुढे तिला चांगलाच तिचा पचका करते. ती म्हणते मला तर आता तुमचीच काळजी वाटायला लागली आहे, कारण का माहिती आहे तुम्ही तर एकटे पडलायत, तुमच्या बाजूनं बोलावं असं कधी वाटतच नाही मामांना. हे ऐकल्यावर खूप रागाला जाते ना वल्लरी. लगेचच तिला म्हणते हे आमची पर्सनल गोष्ट आहे. मग ईश्वरी म्हणते मग हे पण आमचं पर्सनल आहे. अगदी तिला जसं बोट करून बोलते ना तसंच ही हाताचं बोट करून ईश्वरीला अंजलीला वल्लरीला बोलते ईश्वरी, आणि म्हणते मग तुम्ही मध्ये बोलू नकात आणि मला घराच्या बाहेर मला बाहेर काढण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपला नवरा आणि आपला मुलगा आपल्याशी कसा नीट वागेल याचा जरा विचार करा. तर वल्लरी म्हणते जरा जास्तच बोलते तू. तर ईश्वरी म्हणते सुरुवात तुम्ही केली आहे, मी नाही. आता ज्या पद्धतीने वल्लरी तिला अगदी हाताचं बोट करून बोलत असते ना, ईश्वरी सुद्धा तिला सेम तसंच त्याच पद्धतीने बोलत असते. आता वल्लरी आज ईश्वरी जी आहे ना ती वल्लरीवरती बारीच पडलेली असते. आणि पुढे ईश्वरी म्हणते आणखीन एक, मी शेजारीला अन्न कुत्र्याला घालतायत याचं मला दुःख नाही तर मला खुशी होतीये. कारण का माहिती आहे का तुम्हाला, कारण असं पुण्य मिळायला ना नशीब लागतं, नशीब म्हणून. आणि पुढे म्हणते की तुमच्यासारख्या कमनशिबी लोकांना नाही करणार ते. आता आज ईश्वरी फारच चांगलीच बोलते वल्लरीला, आणि वल्लरी चांगलीच संतापते सुद्धा. आता कमनशिबी तिला काय काय म्हणते, बरेच काय काय आज ईश्वरी बोललेली असते. आता लगेच बघा वल्लरी म्हणत असते की तू इतक्यातच ईश्वरी तिथून निघून जायचा प्रयत्न करते, पण ईश्वरीला कंटिन्यू चक्करच येत असते. आणि आता ईश्वरी तिथून पण निघून जाते. आता ईश्वरी निघून गेल्यानंतर वल्लरी म्हणते की मला कमनशिबी म्हणतेस काय, पण लवकरच तुला कळेल की तुझं नशीब किती वाईट आहे ते, असं वल्लरी म्हणते. आणि पुन्हा म्हणते की अँड दॅट इज दॅट म्हणून. आता आपण पुढचा सीन पाहतोय. सुप्रिया म्हणत असते की नमो अगं तू डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाबद्दल काही बोललीच नाहीस, कसा झाला. तर नम्रता म्हणते अगं जिजूंच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे त्या दोघांना ना अचानक रात्री पुण्याला जावं लागलं. खूप वेळ लागत होता गं त्यांना यायला. आणि अंजलीताई त्यात रडून बसलेल्या की त्या दोघे येईपर्यंत कार्यक्रम सुरूच करायचा नाही, म्हणून मी निघेपर्यंत आलेच नव्हते गं दोघं. तर आता सुप्रिया म्हणते अरे देवा मग. तर नम्रता म्हणते अगं मग काय, सगळेजण वाट बघून बघून कंटाळून गेले होते. आता असं म्हणल्यानंतर सुप्रिया जरा विचार करायला लागते आणि म्हणते की मित्राचा ॲक्सिडेंट झाला म्हणून अचानक पुण्याला गेले आणि तेही दोघं एकत्र. आता नम्रताला कळतच नाही, अरे एकत्र म्हणजे तिला असं वाटलं असेल की अरे ते नवरा बायको आहेत ना, जाऊ शकतात ना. पण नम्रताला कुठं सत्य माहिती आहे. नम्रता म्हणते आई पण काय झालं, एवढा कुठला विचार करते. नम्रता म्हणते नाही काही नाही, जाऊ दे ना नमो, आपण या सगळ्यामध्ये नको पडायला याच्यामध्ये, आधीच ईशू आणि अर्णवमध्ये. तर नम्रता म्हणते काय ईशू आणि अर्णवमध्ये काय म्हणून. तर नम्रता तर लगेच बघा सुप्रिया लगेचच ती शब्द फिरवते आणि म्हणते नाही काही नाही. कारण नम्रता म्हणत असते सांग ना त्या दोघांमध्ये काय. तर सुप्रिया म्हणते अगं खरंच काही नाही, ते नमो ऐक ना, क्लाउड किचनच्या वस्तू काही संपल्यात तर त्या मी घेऊन येते, आलेच मी जरा जाऊन, असं सुप्रिया म्हणते आणि तिथून निघून जाते. आता बघा सुप्रिया गेल्यानंतर नम्रताला आहे तर तिला प्रश्न पडतो आणि नम्रता म्हणते की मला आज सुद्धा असं का वाटलं की आई माझ्यापासून काहीतरी लपवते म्हणून, असं नम्रता मनाशीच म्हणते. आणि पुढे म्हणते की ईशूच्या सासरच्या बद्दल एवढी सावध का असती माझी आई नेहमी, तिला काही कळतच नाही. आणि आता आपण पाहतो दुसरा सीन. इकडे राजेश बाहेर कुत्र्याला पोहे खायला घालतो असं सांगून येऊन स्वतःच पोहे खात असतो आणि बराच वेळ पोहे खातो आणि म्हणतो की वा 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 काय चव आहे माझ्या इंदुरी जिलेबीच्या हाताला, असं म्हणून तो सगळे बकाबक सगळे पोहे खातो ना. आणि म्हणतो तिकडे ती बावळट बायको माझी उपाशी आहे म्हणून मलाही काही खाता येत नव्हतं, भूक लागली होती पण हे बेस्ट झालं बाबा, असं म्हणून आहे ना तो पोहे एकदम बकाबक खात असतो. इतक्यातच त्याला ठसका लागतो आणि त्याच्या खोकल्याचा आवाज ऐकते ना बाहेर आलेली ईश्वरी. आता ईश्वरी बघते तर हा चक्क पोहे खातोय म्हणून, आणि हे तिला दिसतं. आता बघा ईश्वरी आज त्याचा चांगलाच अपमान करते. आता ईश्वरी म्हणते की लगेचच हे भगवान, आणि म्हणते की रस्त्यावरच्या कुत्र्याला सुद्धा ठसका लागतो हे मला माहितीच नव्हतं मला, असं ईश्वरी म्हणते मुद्दाम राजेशला. आता इतकं घालून पडून बोलते ना तरीही त्याला काही लाज वाटत नाही या राजेशला. आता लगेचच राजेश वळून बघतो ना की ईश्वरी त्याला काय काय बोलते बघा पुढे. आता ईश्वरी त्याच्यासमोर येते आणि म्हणते काय रे कुत्र्याला टाकायला आणलं होतंच ना आणि तूच खाऊन टाकलंच का. आणि पुन्हा म्हणते की अरे हां बरोबर आहे, तुझी लायकी रस्त्यावरच्या कुत्र्या एवढीच आहे नाही का. आता राजेश म्हणतो
तोंड सांभाळून बोलायचं, माझ्याशी तोंड सांभाळून बोलायचं. आणि म्हणतो की जास्त मजुरी करायची नाही माझ्यासमोर, समजलं का? ईश्वरी म्हणते मजुरी आम्ही नाही, तू करतोय, समजलं का? आता राजेश म्हणतो मी तर तुझ्या हाताच्या चवीचं कौतुक करतोय आणि तू का असं सकाळ सकाळ माझ्या वाकड्यात जातेस हां, असा राजेश म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो की एकट्यात भेटलीस तर जरा 2 शब्द गोड बोल ना माझ्याशी. आणि म्हणतो की कारण कसं आहे ना, कितीही काय झालं, तुझा नवरा माझ्या कितीही वाकड्यात गेला ना, तरीही तुझा आशिक मीच आहे जेणेवन, असं तिला म्हणत असतो. आणि विसरू नकोस. आता ईश्वरी इतक्या रागारागाने त्याच्याकडे बघत असते ना, तर लगेच म्हणतो की घे तुझ्याच हाताने भरव मला. ईश्वरी म्हणते हाताने भरव? अरे हाताने बडवत नाही आहे ना, हे नशीब समजतो, हाताने भरव म्हणे. म्हणून आता ईश्वरी त्याला फार बोलते. आणि पुढे म्हणते खा खा, तसाही तुला फुकटचं खायची सवयच आहे नाही का, असं म्हणते. तर लगेच राजेश तिला अक्षरशः चमच्याने पोहे खाऊनच दाखवतो ना. तिला वाटतं बापरे काय हा निर्लज्ज माणूस आहे. म्हणून बघा हां, आता ईश्वरी तिथून निघून जाते. आता ईश्वरी आतमध्ये निघून गेल्यानंतर हा राजेश लगेच स्वतःच्याच मनाशी बोलायला लागतो ना. राजेश म्हणतो की एक दिवस या सगळ्याची किंमत मोजावीच लागणार आहे तुला आणि तो दिवस लवकरच येणार आहे हां, असं राजेश म्हणत असतो. आणि म्हणतो की बहुत दर्दी आहे. आणि पुढे म्हणतो की दवा भी तुमचीही लेंगे जाने मन, ईश्वरीला म्हणतो आणि पुन्हा पोहे खायला लागतो. आपण आता पाहतोय की ईश्वरी किचनमध्ये येते आणि तिला पुन्हा चक्कर आल्यासारखं होतं. ईश्वरी म्हणते काही न खाल्ल्यामुळे ना मला सुद्धा चक्कर येते, पण सरांना कसं समजावून सांगू मी खाण्यासाठी, असं म्हणून ईश्वरी आता तिथेच बाटलीतलं पाणी ग्लासात ओतते आणि पाणी पिते. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय की अर्णव एकटाच रूममध्ये बसलेला असतो. डोक्याला हात लावून ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की सर अहो सिरदर्द होतोय का, सर खाऊन घ्या ना थोडं तरी, कालपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे, मी आणू का तुम्हाला? अर्णव म्हणतो की ताईने काही खाल्लं का? ईश्वरी म्हणते की नाही, त्यांनी पण नाही काही खाल्लं. म्हणून आता असं म्हणल्यानंतर पुढे नाही म्हणजे ईश्वरी म्हणते की नाही म्हणजे मी कोशिश केली पण त्या काही नकोच म्हणाल्या, त्या ऐकायलाच तयार नाही. अर्णव म्हणतो मग मला सुद्धा काही खायला नको. ईश्वरी म्हणते सर माहून घ्या, डोक्यादुखीचं काय करायचं? अर्णव म्हणतो इट्स ओके, मी सहन करीन. ईश्वरी म्हणते सर मग एखादी गोळी घेता का? अर्णव म्हणतो गोळी घेतली पण अजूनही डोकं दुखतंच आहे. म्हणून ईश्वरी म्हणते सर माझ्याकडे एक आयडिया आहे, मी ना तुम्हाला चांगली चंपीस करून देते. अर्णव म्हणतो की वॉट? तर लगेचच त्याचा हाताला धरून त्याला बेडच्या तिथे खाली येऊन बसवते आणि म्हणते चला हो सर चला, मी तुम्हाला सांगते सर या हो तुम्ही, असं म्हणते आणि त्याला बेडच्या इथे आणून बसवते. आता तोही तिथे मांडी घालून बसतो आणि म्हणते की मी आले सामोर, अशी पळत पळत जाते आणि तेलाची वाटी घेऊन येते आणि आता त्याला चंपी करायला सुरुवात करते. अर्णव म्हणतो याला तेल मालिश म्हणतात. ईश्वरी म्हणते हो माहिती आहे मला, आमच्या इथे ना चंपी म्हणतात, असं म्हणून ईश्वरी आता त्याच्या डोक्याला तेल लावून देते आणि डोकं त्याचं चांगलंच घासत असते, तेल लावून चंपी करत असते. आणि अर्णवला एक एक किस्से आहेत ना, तर ते ज्याने ईश्वरीचे आता आठवायला लागतात. आता बघा ईश्वरी अर्णवला म्हणते की सर तुम्हाला माहिती का सर, इंदोरमध्ये आहे ना आमच्या लहानपणी इंदोरमध्ये गांधी हॉलजवळ एक चंपीवाला फिरायचा आणि तो माहिती आहे बघाओ सिरदर्द मिटाओ परेशानी 10 रुपये की चंपी बना देगी जिंदगानी, असं काहीतरी तो ओरडत फिरायचा आणि सगळ्यांची चंपी करून द्यायचा. आम्हाला ना त्यावेळेस खरंच खूप गंमत वाटायची, असं ईश्वरी सांगत असते. आणि पुढे म्हणते की आमच्या घरी तर लाईन लावतात सगळे माझ्याकडून चंपी करून घ्यायला. आता ईश्वरी मुद्दाम हे सगळं बोलत असते अर्णवचं मन जरा चेंज करण्यासाठी, डायव्हर्ट करण्यासाठी. आणि म्हणते सर तुम्हाला बरं वाटतंय ना? आणि स्वतःच म्हणते हो बरं वाटणारच असणार, अरे हे इंदोरचे हात आहेत माझे, असं म्हणून स्वतःचंच कौतुक करून घेते जेणेकरून अर्णवचं थोडं मन जरा शांत व्हावं. म्हणून आता अर्णवला आठवत असतं ईश्वरीने ऑफिसमध्ये नाही का काहीतरी खाल्लेलं असतं, त्यामुळे त्याला गुंगी आलेली असते आणि ईश्वरी त्याला अगदी अंगाई म्हणून त्याच्या मांडीवरती थोपटून त्याला अंगाई गाऊन दाखवलेली असते. त्याच्यानंतर पुन्हा सुद्धा काल रात्री अर्णव ईश्वरीच्याच मांडीवरती झोपलेला असतो. हे सगळे सीन आता अर्णवला आठवायला लागतात. अर्णव ईश्वरीला म्हणतो काल मी रात्री तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलो होतो, माझी झोप होऊ नये म्हणून तू अजिबात हल्लीसुद्धा नाहीस, रात्रभर तशीच्या तशीच तू बसून होतीस, असं अर्णव विचारत असतो की ईश्वरी तू काय एवढा त्रास सहन केलास माझ्यासाठी? आता ईश्वरी मनातल्या मनात म्हणते की सर कसं सांगू तुम्हाला की माझं तुमच्यावरती अगदी जीवापाड प्रेम आहे म्हणून. अर्णव म्हणतो अगं बोल ना, मी तुला काहीतरी विचारतोय. आता ईश्वरी म्हणते सर काय आहे ना की आपण आपल्या माणसासाठी एवढं तर करू शकतोच ना, आणि आपल्या माणसासाठी काही केलं ना तर ते त्रास नाही, उलट आपल्याला त्याची खुशीच होते, असं ईश्वरी म्हणत असते. आता अर्णव काही बोलत नाही. हां ईश्वरी बघा पुढे म्हणते की आणि तुम्हाला अशी शांत झोप लागणार असेल ना तर मी अशीच रोज रात्रभर बसून राहायला तयार आहे, असं ईश्वरी म्हणते. आता अर्णव काहीच बोलत नाही. ईश्वरी जी काय बोलते ना तो फक्त शांतपणे ऐकून घेत असतो.
आणि ईश्वरी पुढे म्हणते, आणि मला खात्री आहे तुम्ही सुद्धा माझ्यासाठी असं करालच ना म्हणून कराल म्हणून, आणि म्हणून ते कराल ना. तर अर्णव काय बोलण्यात इतक्यातच आवाज येतो की आजी हाक मारतात की चिंटू जरा खाली ये रे म्हणून. आता अर्णव तिथून उठतो आणि खाली निघून जातो. ईश्वरी रूममध्येच असते तिथे. आपण पाहतोय आता ईश्वरी सुद्धा त्या कपड्याला हात पोचते आणि ती पण अर्णवच्या खाली जाते. आजी म्हणत असतात, अरे हे मशीन इथं का आणले तुम्ही. इतक्यातच अर्णव आणि ईश्वरी खाली येतात आणि अर्णव म्हणतो, अरे हे मशीन इथं. तर तो माणूस सांगतो, सर आपल्या ऑफिसमध्ये सात्विका मॅडमचं जे काही जुनं मशीन होतं ना तेच ईश्वरी मॅडमनी मागवलं होतं म्हणून मी आलो होतो. तर आणि म्हणतो की चला मी येतो. हां. तर ईश्वरी म्हणते, अहो आता आलाच आहात तर चहा घेऊन जा ना. तो माणूस म्हणतो, नको मॅडम ऑफिसमध्ये खूप काम आहे. येतो मॅडम येतो सर असं म्हणून तो माणूस तिथून निघून जातो. आता अर्णवला कळतच नाही सगळं का आणलंय ते. आजी म्हणतात, ईश्वरी अगं हे मशीन का मागवलंच गं. अर्णव सुद्धा म्हणतो, अगं हे मशीन माझ्या आईची आठवण म्हणून मी माझ्या ऑफिसमध्ये ठेवलं होतं माहिती ना तुला. ईश्वरी म्हणते, हो मला माहिती आहे, पण आता आईंच्या याच मशीनवरती अंजलीताईंच्या बाळासाठी आपल्याला टोपडी आणि जबली शिवायचीत म्हणून असं ईश्वरी म्हणते. अर्णव म्हणते की व्हॉट. तर लगेचच ईश्वरी म्हणते, हो अंजलीताईंचा राग घालवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. आजींना फार कौतुक वाटत असतं ईश्वरीचं. आता ईश्वरी म्हणते, आणि हे काम आपल्या दोघांना मिळून करायचं आहे म्हणून. आजी म्हणतात, चांगली कल्पना आहे, हां प्रयत्न करून बघा असं म्हणून आजी आता हॉलमधून निघून जातात. आता ईश्वरी आणि अर्णव दोघंच असतात हॉलमध्ये. आणि आता ईश्वरी म्हणते की सर काय झालं असं अर्णवला विचारते आणि पुढे म्हणते की सर तुम्हा दोघांचं नातं किती घट्ट आहे ना, म्हणजे अंजलीताईंचं आणि तुमचं हे परत एकदा ना आठवण करून द्यायची आपल्याला अंजलीताईंना असं म्हणते. तर अर्णव खरंच तर खूप उदास आणि दुःखी असतो. हां. आता अर्णव म्हणतो की ईश्वरी हे केल्यावरती ताईचा राग खरंच जाईल का गं. आता ईश्वरी म्हणते की सर कोशिश करने वालों की कभी हार नाही होती असं ईश्वरी म्हणते. आणि आता बघा अर्णव आता त्याच्या आईच्या मशीनवरती अगदी प्रेमाने हात ठेवतो आणि ईश्वरीसुद्धा त्याला नजरेने साथ देत असते की सगळं काही ठीक होईल म्हणून. अर्णवचं त्याच्या आईच्या मशीनवरती खरंच खूप प्रेम असतं हे आपण याच्या अगोदरच्या सुद्धा भागांमध्ये पाहिलेलंच आहे. आता आपण पाहतो की पुढचा सीन. आता अर्णव आणि ईश्वरीने ही मशीन आणि हे सगळं साहित्य वगैरे आणलेलं असतं ना, तर ते सगळे एका कोपऱ्यात ठेवतात आणि ईश्वरी म्हणते करायचं सुरू. तर अर्णव म्हणतो, मी काय करू, हे एवढं स्टिचिंग मला नाही जमत. तर ईश्वरी म्हणते, अहो सर डिझायनिंग तर तुम्हाला एकदम सगळं बढिया जमतं ना, तर मग मला टोपल्याची आणि जबल्याची सुंदर सुंदर डिझाईन्स बनवून द्या, मी ते बघून तुम्हाला कपडे शिवून देते. आता असं अर्णव म्हणतो की हां बरोबर आहे मला आवडेल ना असं म्हणून म्हणतो की ताईच्या बाळासाठी कपडे डिझाईन करायला म्हणून. आता ईश्वरी म्हणते, सर मला तर वाटतं ताईचं हे पहिलंच बाळ असेल डिझायनर कपडे घालणार असं काहीतरी बोलून मुद्दाम हसवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की चला. आता अर्णव खूप छान असं डिझाईन बनवतो म्हणजे बाळाच्या कपड्याचं पहिल्यांदा. तर तो एका फ्रॉकचं डिझाईन बनवतो आणि खूप सुंदर बनवतो आणि आपल्याला आता ते पुढे बघायलाच मिळणार आहे. आणि इथून पुढचा भाग आहे ना तो प्रेक्षकांना सगळा म्युझिकल दाखवलेला आहे. आणि इथे ना या दोघांचं जरा असा रोमॅन्टिक गाणं म्हणजे पाठीमागे रोमॅन्टिक गाणं प्ले केलेलं असतं आणि या गाण्यामध्येच हे दोघं जण छान असं एकमेकाला साथ देत त्या बाळासाठी ना छान असा छोटा फ्रॉक शिवतात. आणि तुम्ही आजचा भाग टीव्हीवरती नक्की बघा, खूप सुंदर दाखवला आहे हा म्युझिकल सगळा पार्ट. ईश्वरी कुठे चुकते तिथे अर्णव तिला सावरत असतो आणि हे दोघे जण मिळून सुंदर असा फ्रॉक बनवतात. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. कारण काय आहे ना की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी अजूनही खूप सबस्क्रायबर होण्याची बाकी आहेत आणि बरेचसे प्रेक्षक असे आहेत की जे डेली तर रिव्ह्यू पाहतात पण सबस्क्राईबच करत नाहीत. तर प्लीज असं नका करू. तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आता आपण पाहतो की अर्णव आणि ईश्वरी हॉलमध्ये हे सगळं जबलं टोपलं शिवत असतात. इतक्यातच राजेश आणि अंजली जे आहेत ना तर ते दोघं जण सुद्धा हॉलमध्ये सोप्यावर येऊन बसतात आणि हे दोघं हॉलमध्येच एका साईडला हे मशीनवरती हे सगळं शिवणकाम चालू असतं. आता राजेश तर नेहमीप्रमाणे घाणतोंड करतो आणि पुन्हा अंजलीचे कान भरतो ना. आता बघा राजेश कसा बोलतो ते पाहिलंच ना अंजली, या दोघांची काय नाटकं चालू आहेत ते. नाहीतर मला सांग हे सगळे ह्या अगोदर का सुचलं नाही ग या दोघांना असं राजेश आता अंजलीला लागतो ना भडकवायला. आता अर्णव बघतो की अंजली तिथे येऊन बसली म्हणून. तर ईश्वरी म्हणते, जा सर आता हे ताईंना देऊन या. आता अर्णवला नसतं जायचं. अर्णव म्हणतो की नाही मी नाही देत, तू जाऊन दे म्हणून. ईश्वरी म्हणते, अहो सर असं काय करताय तुम्ही, या आपण दोघे जण पण जाऊन देऊन येऊया. हां. आता अंजली बसलेली असते सोप्यावरती तर आणि राकेश तिच्या चेअरवरती असा
जवळ तिच्या बसलेला असतो. ईश्वरी अर्णवला घेऊन जाते त्यांच्यासमोर आणि बघा आता अंजलीला ते दाखवते आणि म्हणते की ताई हे बघा अर्णव सर आणि मी आम्ही दोघांनी मिळून हे शिवलंय म्हणून. तर अंजली अक्षरशः त्याच्याकडे बघायला सुद्धा तयार होत नाही. ईश्वरी म्हणत असते अंजली ताई बघा ना बाळाच्या मामाने बाळासाठी किती छान कपडे शिवलेत ते. तर अंजली फटकन म्हणते मला नाहीत बघायचेत म्हणून. अर्णवला खरंच खूप वाईट वाटतं. हां असं अंजलीने एकदम फटकन बोलायला नको होतं. राजेशला तर खूप मजा येत असते की असं अंजली बोलली ना म्हणून. पण ईश्वरी काही केला प्रयत्न करायचे अजिबातच सोडणार नाही आणि हे तुम्ही पुढच्या भागामध्ये सुद्धा नक्कीच पाहणार आहात. आणि तो हिरे माझा मित्राचा आजचा हा भाग इथेच संपतो. प्रेक्षकांनो प्लीज एकदा चॅनलला लाईक करा. हां आता अर्णव ईश्वरीला पुढच्या भागात म्हणत असतो ताई तू जेवलीस. तर अंजली म्हणते गैरसमज होतोय तुझा, यांनी आग्रह केला म्हणून मी खाते, इतर कोणासाठी नाही खात आहे असं म्हणल्यानंतर तरी अर्णव ईश्वरीचा अपमान होतो तरी ते दोघं गप्प बसतात. आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत की अर्णव ईश्वरीला अगदी कवटाळतो आणि म्हणतो माझ्या मनात ज्यांच्याबद्दल स्पेशल जागा असते ते सगळे मला सोडून का जातात. आधी आई गेली आणि आता ताईसुद्धा मला सोडून दूर जाते. हे सगळं माझ्या बाबतीत का घडतंय असं अर्णव ईश्वरीजवळ येऊन रडत असतो आणि ईश्वरी त्याला समजावून सांगत असते की सर काळजी करू नका, इथून मी तुम्हाला प्रॉमिस करते की अंजली ताईंना तुमच्या जिंदगीत परत आणण्याची जबाबदारी माझी म्हणून.